संस्था ह्या संकल्पने नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभम. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती रे विथ शुभमध्ये. सो मी चाललो आहे गणपती बघायला. मोस्ट ऑफ द सगळे परेलचे गणपती मी कव्हर करेन. बहुतेक तरी मला लालबागला जायला भेटणार नाही, का भरपूर गर्दी असणार आहे तिकडे. तर जेवढे पण परेल साईडचे गणपती असतील लालबाग सोडून, ते सगळे आज मी तिकडे कव्हर करेन. तर जस्ट मी जॉबवरनं सुटून पहिले घरी आलेलो. त्यानंतर मी जस्ट आता इथून निघालो आहे. वाजले असतील समथिंग पकडा 60-15. सगळ्यात पहिले काहीतरी खाऊन मग स्टार्ट करतात. बिकॉज एकदा स्टार्ट केलं नंतरला आम्हाला काय भेटणार नाही खायला. अजून मी अंधेरीलाच आहे, तर हार्डली मला एक 45 मिनिट तरी जातील परेलला पोचायला. बघूया आता डायरेक्टली हायवेला जाऊन आपण आता हायवेला पोचलोय मी. आम्ही आता जे जातोय ते आलंय सॅटर्डे आणि संडे. आज आहे सॅटर्डेची रात्र. तर मग समजा तिकडे भरपूर गर्दी असणार आहे तसं वाटते, म्हणजे आहेच तसं. पण मोस्ट ऑफ सगळ्यांना उद्या सुट्टीच असणार आहे. तर बघू तिकडे जाऊन किती गर्दी असते किती नाही. ते गर्दी असली तरी आपल्याला सगळं कव्हर करायचं होतं. सगळं तरी नाही, पण जेवढं जमेल तेवढं. पण जेव्हा आता आगमनाला गेलो तेव्हा मोस्ट ऑफ द गणपती तिकडे मी कव्हर केलेलेच. तरी पण जे कव्हर नाही केले जेव्हा कव्हर केलेले ते पण आपण आज व्हिडिओमध्ये आम्हाला पोचायचं तिकडे 9 वाजेपर्यंत. ऑलरेडी 8 लेट झालंय. जाईपर्यंत तिकडे 9:30 तरी होते. शॉप आहे जिकडे आम्हाला काहीतरी खायचं होतं. त्याचा जो टायमिंग आहे तो 9 वाजेपर्यंत. ते तर बंद होत आहे. तर इनकेस जर चालू असेल तर चांगलंच आहे. हा माझा काहीतरी 3rd ब्लॉग असेल, सॉरी 4th ब्लॉग असेल. ट्रॅफिक पण इकडे लागायची होती. तुम्ही जेव्हा पण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती याल तुम्हाला इकडे ट्रॅफिकच ट्रॅफिक असतं. प्रत्येक संडे जिकडे असतो की तुम्हाला एक रोड खाली भेटतो. नाही तर असं तुम्हाला कधी रोड खाली हा भेटणारच नाही. आज तरी एवढी ट्रॅफिक नाही, ट्रॅफिक तर कमीच आहे. स्टील ते रोज त्या एअरपोर्ट पासून ते या पुढच्या ब्रिजपर्यंत कंटिन्यू ट्रॅफिक असते. बघू मी ट्रॅफिक क्लिअर करतो तरी आपण परत पुढे प्लॅन चेंज. सगळ्यात पहिले आम्ही जातो तर गिरगावला. गिरगावचे पहिले तिकडचे कव्हर करू. इव्हन आता हलका हलका पाऊस पण सुरू झालाय. आज तरी यायला नको पडते म्हणजे बस झालं. ॲटलिस्ट पूर्ण जे बघायचे प्लॅन आहेत त्याची पूर्ण वाट लागेल. गिरगावला का जातोय कारण की ॲटलिस्ट तिकडे तेवढी गर्दी नसेल. पहिले ते कव्हर करून आरामात त्या साईडचे बघत बघत परेलपर्यंत येऊ. आणि इनकेस जर लालबागचा राजा बघायला भेटला तर तिकडे येईल. बघू ट्राय करू. इथून जर तुम्ही लेफ्ट घेतलात तर तो जातो राजसाहेब ठाकरे यांच्या घराला. राईट नाही, सॉरी लेफ्ट. ठीक आहे, डायरेक्ट जाऊन मी तुम्हाला गिरगावलाच भेटतो आपण डायरेक्ट गिरगावला. चला. सो सगळ्यात पहिले आपण जे आलो ते गिरगावच्या राजाला. सो तुम्ही त्याचा एकदा लुक पण बघून घ्या. सो मोस्ट ऑफ द गिरगावचा राजाचं दर्शन तर इकडून झालेलं आहे. हार्डली फक्त 5 मिनटं लागले असतील दर्शनाला. काही एवढी मोठी लाईन वगैरे नाही आहे. सो आपण जाऊ पुढच्या गणपतीला.
तर माहिती नाही जे आता रस्त्यात जसे भेटत जातील तसं आपण पुढे जात जाऊ. तर बघूया पुढे चला. रोहन तिथे वरतो को जास्त घेऊ. हे बंद कर आता, हे बंद कर. किशोर जास्त राहणार नाही तर 10-12 राहतील. पुढे 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 इकडनं नको ना सोडू. हे बाहेर वाढ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ केंद्राचा भार आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आपले हे मंडळ केंद्रीय अनुसूचित हिंदू संस्कृतीचे कल्याण व त्याचा विस्तार ह्या संकल्पनेवर कार्यरत आहे. आपल्या स्कंद पुराणात, ब्रह्मपुराणात व नारद पुराणातील पुष्कळ खंडात ज्याचे वर्णन आहे त्या 4 धामांपैकी एक ओडिसा राज्यात स्थित असलेले श्री जगन्नाथपुरीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. जगन्नाथ म्हणजे संपूर्ण सृष्टीचा स्वामी. तर चला मग हीच कथा ऐकूया स्वतः जगन्नाथाच्या आवाजात. मी आहे जगन्नाथ, तोच तो युगानुयुगे रथावर आरूढ होऊन पुरी नगरीतून मार्गक्रमण करत आहे. पण आज मी तुम्हाला एक गूढ सत्य सांगायला आलो आहे. असं सत्य जे फक्त भाग्यवान भक्तच जाणतात. लोक मला जगन्नाथ म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? मी तोच आहे जो द्वारकेत कृष्ण होता. तोच ज्याने अर्जुनाला गीता सांगितली, राधेच्या प्रेमाला ईश्वरत्व दिलं आणि अधर्माविरोधात धर्माचं रक्षण केलं. जेव्हा द्वारकेचा अंत झाला, माझं पार्थिव शरीर समुद्रात विसर्जित केलं गेलं. पण माझं हृदय, माझं चैतन्य तत्व नष्ट झालं नाही. हे चैतन्य तत्व एका पवित्र दिव्य काष्ठ रूपात समुद्रातून वाहत आलं आणि पुरीच्या किनाऱ्यावर पोहोचलं. राजा इंद्रद्युम्नाने मला स्वप्नात पाहिलं आणि त्याला मी आदेश दिला, हे राजन, हे काही सामान्य लाकूड नाही, हे माझं शरीर आहे. याच्यापासून माझा विग्रह तयार कर. त्यावेळी एक वृद्ध पुरुष प्रकट झाला. त्याने सांगितलं, मी या मूर्ती गुप्तपणे घडली, पण कोणीही 21 दिवस मात्र दार उघडायचं नाही. तो कोणी वेगळा नव्हता, तो स्वयं विश्वकर्मा होता. 15व्या दिवशी मूर्ती बनण्याचा आवाज न आल्याने पूर्वीच्या राणी अस्वस्थ झाली आणि दार उघडण्यात आले. तेव्हाच आकाशवाणी झाली, हेच माझं विराट स्वरूप आहे, हेच माझे जगन्नाथ रूप आहे. काय काम नाही तुझा, पण तो बोलत. सो जसं इकडे मी थांबलेलो ब्रिजवरती. सो ब्रिजवरचा जो तुम्हाला सीन आहे तो फक्त दाखवतो लालबागच्या राजाच्या इकडचा. 1 मिनिट थांबा. हा बघा, टोटली पब्लिक किती थांबली आहे ॲक्च्युली तिकडे. पूर्ण ट्रॅफिक वगैरे टोटली झाली इकडे. सो ही जी व्हिडिओ आहे ती मी 2 पार्टमध्ये डिवाईड केली आहे.
सो इवन आम्ही लालबागला पण गेलेलो त्या टायमाला, पण लालबागला गेलो म्हणून बाकीचे गणपती आम्हाला तिकडे करायला भेटले नाही, म्हणजे जे परेलचे होते ते आम्हाला अजिबात तिकडे करायला भेटले नाही, कारण लालबागलाच तेवढा टाईम लागला. पण लालबाग, आटकोपरीस, वन साकीनाका काही गणपती जे मला माहिती होते ते पण मी ह्याच्यामध्ये कव्हर केलेत. सो तुम्ही सेकंड पार्टसाठी थांबायला लागेल, पण थांबायला एवढं जास्त लागणार नाही. फक्त तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन असेल त्याला फक्त ऑन करून ठेवा, म्हणजे जशी माझी व्हिडिओ येईल तसं तुम्हाला नोटिफिकेशन्स आहे. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.